श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना मदमत्सर कानन दहना. हे भवभय पाश निकृंतना भवानी रंजना भयहारका. हिमाद्रिजा माता गंगाधरा सिंधुरवदन जनका कर्पूर गौरा. पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवहना अंधकमदना. गजांतका दक्षक्रतुदलना दानव दमना दयानिधे. अमित भक्त प्रियकरा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा. तुझे गुण वर्णावया दशशत वक्रा शक्ती नभेची सर्वथा. नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशापाशरहित विरक्तपूर्णा. निजभक्त पाश विमोचना जन्म मरण मोचक जो. जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत. त्यासी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही. स कामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन. ते परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष. येच विषयी कथा निर्दोष सुत सांगे शौनिकादिका. आर्यावर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर. जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक नृपाळ. दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळास उपमिजे वायुसुत. समग भूमीस भार्गव अजित विरोचनात्मज तानाविषयी. शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीसी तत्पर. त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी. बहुत नवस करिता पचवदन एक कन्या झाली शुभानना. सुलोचना नैषद अंगना उपमी सतीच्या न पुसती. तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रु जनक जाया. उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळूवट. ते अपर प्रतिम भार्गवीची उपमा साजे हैमवतीची. की द्रुहिण जाया पुत्री मित्राची उपमा साच द्यावी तिथे. कलंक रहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव. त्रैलोक्य सौंदर्य गाळूनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव. चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची. एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी. 10 सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे. ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत. ज्याने जे मागितले ते उरवित नाही नेदिन म्हणेची. तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तिथुनी. लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणीजे. राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला. 14व्ये वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयेसी. ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला. वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी. किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण रायाशी वदये करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंतारोग. तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर जाहली. सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्यरत्न. तिचे ऐकता सुस्वर गायन धरिते मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान. पितयास आवडे प्राणाहून पाहता नयन धाती. वदन पाहुनी रतिपती लज्जित. कटी देखोनी हरिवदन न दाखवित. गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करिपती. कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घालिती सुवासा. कमळ मृगमीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन. वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले. या वृक्षावरूनही त्या वृक्षी देख. शुक पळती पाहता नासिक. बिंब फळे अतिसुरेख लज्जित अधर देखता. पक्वदा डिंब बीज सुरंग बहुत. त्यास लाजविती जिचे दंत. कुच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकिती. तनूचा सुवास अत्यंत जाय दशयोजन पर्यत. सूर्यप्रभासम कांती भासत शशीसम मनोरमा. झाली असता उपवर तिच्या पद्मिणी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपाशी. त्यांच्या मुखे करोनी वार्ता ऐके सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही पुसे सद्गद होऊनिया.
सौभाग्यवर्ध व्रत माये कोणते सांगत वरित, कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झालिया पूजावा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम. म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत, पूजी माय अत्यादरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबग न धरी मनात, बोल न ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळ जाण, त्याचा पुत्र इंद्रसेन, त्याचा तनय चित्रानंद सुजाण, केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोधिली समग्र, परी त्याहुनी नाही सुंदर. तो तीस योजिला वर राशी नक्षत्र पाहुनी. इकडे सीमंतिनी आचार्य व्रत, सांगितल्या होनी विशेष करीत. 8 दिवस 11 शत, दंपत्य पूजित वस्त्रालंकारे. आणि काही ब्राह्मण भोजन, आल्या अतिथा देत अन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमनिशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासुनी. शिवास अभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्य अपार. गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवा पुढे धूप जाळीता बहुवस, तेणे अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पै. आणि कही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण, वर्धमान लक्ष्मी होय. तांबूल दाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रमण नासे. जप साधे महासिद्धी, होम हवने होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांगे ठाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे आधिव्याधी हरण. नृत्य करिता जन्म मरण, गुर्जटी दूर करीतसे. तंत वितंत घन सुस्वर, शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र. तेणे कंठ सुरस कीर्ती अपार, रत्नदाने नेत्र दिव्य होती. एवं सर्व अलंकार वाहता, सर्वांठाई जय लाभ तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रेयीने पूर्वी व्रत, सीमंतिनीसी सांगितले समस्त. त्याहुनी ते विशेष आचरत, शिवपूजिता आदरे. त्यावरी नैषधाचा पात्र, चित्रांगद नामे गुणगंभीर. त्यासे आणुनिया सादर सीमंतिनी दिधली. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत, तो वर्णिता ग्रंथ यथार्थ. पसरेल समुद्र ऐसा. सहस्र अर्बुदे धन जाणार, राये दिधले वरदक्षिणा. वस्त्रे अलंकार नवरत्ना, गणना कोण न करवे. अश्वशाळा गजशाळा, रत्नखचित याने विशाळा. चित्रशाळा नृत्यशाळा, आंदण दिधले जामाता. 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त. विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित, नेता द्विज कंटाळती. आश्रमा धन नेता ब्राह्मण, वाटेस टाकीती न नेववे म्हणून. याचका मुखी हेची वचन, पुरेपुरे हे किती न्यावे. रायाचा औदार्य कृशान, दारिद्र्य रान टाकिले जाळून. दुराशा दुष्कंटक वन, दग्ध झाले मुळीहुनी. धन मेघ वर्षता अपार, दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र. याचक तृप्ती तृणांकुर, टवटवीत विरुढले. असो नैषधपुरीचे जन, पाहती सीमंतिनीचे वदन. इंदू कळा षोडश चिरून, द्विज ओतिले 32. कलंक काढुनी निःशेष, द्विज संधी भरल्या राजस. मुखींचे निघता श्वासोच्छ्वास, सुगंध राजतोची वाटे. जलज मुखी जलज कंठ, जलज माला तेजवरिष्ठ. जलज निंबपत्रे करुनी एकवट, ओवाळुनी टाकीती शशीमुखा. असो साडे झाली या पूर्ण, नैषध देशा गेला इंद्रसेन. सकळ वराढी अनुदिन, सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी लक्षून, जामात राहाविला माने करून. किती एक दिवस घेतला ठेवून, चित्रवर्मा राजेंद्रे. जैसा श्रीरंग आणि इंदिरा, तैसा जोडा दिसे साजिरा. नाना उपचार वधूवरा, समयोचित करी बहु. कोणे एके दिवसी चित्रांगद, सवे घेऊनी सेवक वृंद. धुरंधर सेना अगाध, जात मृगये लागुने. वनी खेळता श्रमला फार, धर्म आला तप्त शरीर. जाणोनी नौका सुंदर, यमुना डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन, बैसला चित्रांगद गुणानिधान. आवले आवलिती चहूकडून, कौतुके भाषण करीताती. कृतांत भगिनीचे उदक, कृष्णवर्ण भयानक. त्या उदकाचा अंत सम्यक, कधी कोणी न घेतला.
तो प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत, आवले आक्रोश बोलत, नौका बुडाली म्हणून या. भयभीत झाले समस्त, नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत, नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार, तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगदाचे पाठीराखे वीर, आकांत करीती एकसरे. सेवक धावती हाक फोडीत, चित्रवर्म्यासी जाणविती मात, राव वक्षस्थळ बडवित, चरणी धावत यमुना तीरी. शिविके माझी बैसोनी, माते समवेत सीमंतिनी, धावत आली तेच क्षणी, पडती धरणी सर्वही. दुःखार्णवी पडली एकसरी, तेथे कोणासी कोण सावरी, सीमंतिनी पडली अवनीवरी, पिता सावरी ती येसी. माता धावोनी उठा उठी, कन्येच्या गळा घाली मिठी, शोक करी तेणे सृष्टी, आकांत एकची वर्तला. सीमंतिनीचा शोक ऐकोनी, डळमळू लागली कुंभिनी, मेदिनी वसनाचे पाणी, तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त, वृक्ष गुल्म लता पर्वत, त्यासही शोक अत्यंत, सीमंतिनीसी पाहता. शोके मूर्च्छना येऊनी, निश्चेष्टित पडली सीमंतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी, आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र, दुःखार्ण वाचान लागे पार, स्नुषेते देखुनी श्वशुर, शोकाग्नीने कवळीला. चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावरीती, नाही मिती शोकासी. मृत्तिका घेऊनी हस्तकी, लावण्यवती घाली मुखी, म्हणे गहन पूर्वकर्म की, शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ, चित्रांगद परम स्नेहाळ, पूर्व पापाचे हे फळ, कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुना डोही, मज अनाथाची गाठी पाही, कोणे सोडिली निर्दये. माझा दावागे राजहंस, कोणे नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगद डोळस, कोणे चोरून नेलागे. म्हणे म्यापूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमाधव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव, कथारंग उच्छेदिला, की पंक्तिभेद केला निशेष, की संत महंता लाविला दोष, की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे, की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन, की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्राह्मण बैसला, तो बाहेर घातला उठवुनी, की कुरंगी पाडसा बिघडविले, की परिव्राजका प्रती निंदिले, तरी ऐसे निधान गेले, त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधानवर्गी सावरुनी, सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी, स्वनगरासी नेवोनी, निज सदनी राहविली. इंद्रसेन लावण्यवती, शोके संतप्त नगरा जाती, तव दायाद येऊनी पापमती, राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती, देशांतरा पळोनी जाती, तेथोनीही शत्रू धरून आणि ती बंदी घाली ती दृढ तेव्हा. इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत, 11 दाम्पत्य पूजी संयुक्त विधीने. सर्व ही भोगवर्जुनी जाण, यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण, 3 वर्षे झाली पूर्ण, यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला, नागकन्यांनी पाताळी नेला, नागभुवनीची पाहता लीला, तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिणी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी, शंखिनी अतिचतुर भामिनी, सुवास अंगिजाचिया, ज्यांच्या पदनखी निरंतर, गुंजारव करीती भ्रमर, ज्यांचा देखता वदन चंद्र, तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे, स्वर्ग सुखाहुनी आवडे, पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध, त्यापुढे उभा केला चित्रांगद, साष्टांग नमित सद्गत, होवोनी स्तुती करीत असे. निर्भय तेथे राजसूत, तक्षक वर्तमान पुसत, जे जे वर्तले समस्त, केले श्रुत चित्रांगदे. मागुती नागराज झाला बोलता, तुम्ही कोण्या दैवतासी भजता, यावरी शिवमहिमा तत्वता, झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जणे, निर्मिली इच्छा मात्रे जेणे, अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण, अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून, प्रकृती पुरुषात होती लीन, पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एक प्रीती, आदिपुरुषा माझी सामाविती, तो सदाशिव निश्चिती, आम्ही भजतो तयाते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण, त्या सत्वांशे करून विष्णू जेणे निर्मिला. रजांशे केले विरंचिस, तमांशे रुद्र तामस, तो शिवपुराण पुरुष, आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष 10 दिशा त्रिभुवन,
पंचतत्व सरिता मेदिनी वर्सन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासका आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमा रमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहिण जयाची. अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व हिजो. एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यात पुढे करो जोडूनी. ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषला दंडशुकराज क्षेमालिंगन देऊनी कद्रुतनुज नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्थ मज पासी. चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकासी वेध माझा एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षांची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले. माता पित्यांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविण कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे. तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तू ते. म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीरतो. तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेना मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिधला. दुर्लभ रत्ने भूमंडळी देता अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिधली राक्षसाच्या. देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमोनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातली. एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्य रत्न मंडित नृपती चित्रांगद दिसत असे. फणी मस्तकींची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोलले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या. 5 जडल्या कटिमेखलेवरी तेणे हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ता फळे देखोनी ते जाळ धावत त्याची येते मराळ देखोनी आरक्त रत्नांचे ढाळ किर धावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद 10 दिशा व्यापिल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी ब्रह्मचक्री पडली विचारमनी चित्रांगद ही तटस्थ होऊन क्षणक्षणाने हाळीत. कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहत असे. न्याहाळीता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचकमंडलू यासी उपमा नाही द्यावया. तप्त चामीकर वर्ण डोळस चिंताक्रांत अंगे झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकोळती. मग तिये पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरून या चालिले. अश्रुधारा स्त्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगास गळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली इचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी. इची सासू श्वशूर दोन्ही शत्रूंनी घातिली बंदिखानी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती इयेची. कंठ दाटला सद्गदित चित्रानंद खाली पाहात आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुषित वेळोवेळा. सीमंतिनी सख्यास सांगे खुण कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती वेळोवेळा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिली या ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळस गमन आमुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनीसी हाती धरून कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे. आजी 3 दिवस भेटविन लटिके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथुनी परी ही गोष्ट कोणाला गुणी दिवसत्रय प्रगटवू नको. ऐसे सांगोनी परमस्नेहे येरी चोरदृष्टी मुख पाहे
म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा, मग आठवी भवानी महेशा. करुणा करा पुराण पुरुषा, न कळे लीला अगम्य तुझी. हा परपुरुष जरी असता, तरी मज का हाती धरिता. स्नेह उपजला माझी या चित्ता, परम आप्त वाटत असे. काय प्राशुनी आला अमृत, की काळे गिळोनी उगाळी या सत्य. हे मदनांतक षडास्यत्यात, तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवासा हे करशील सत्य, तरी 11 लक्ष पूजिन दंपत्य. तितक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन. यावरी बोले राजपुत्र, सुकुमारे सदनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. येरी करुनी हास्यवदन निज सदना प्रति गेली. सख्या बोलती आणवाहून, तुझा भ्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोणा तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान, फोडू नका गे उग्या रहा. सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना केली, कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढाला सीमंतिनिकांत. निज नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला. नाग मनुष्य वेश धरून शत्रूस सांगे वर्तमान. 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य, तव ते समस्त झाले भयभीत. येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती, यथार्थ सिंहासनी स्थापा वेगी. मग नाग जाऊन मातपित्यासी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण, त्रिभुवनात न समाये. तो शत्रू होनी शरणागत, उभय तासी सिंहासनी स्थापित. दायाद कर तोडोनी समस्त, म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे. मग सर्व दळ भार सिद्धी करून, भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्य नादे संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजाण. धरोनी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत. जैसा कौसल्यसी रघुनाथ 14 वर्षांनंतरे. हारपले रत्न सापडले, की जन्मांधासी नेत्र आले. की प्राण जाता पडेले मुखा माझे अमृत. करभार घेऊन अमुप, धावती देशोदेशीचे भूप. पौरजनांचे भार समीप, येऊन या भेटती. हनुमंते आणिला गिरिद्रोण, जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन, तैसेचे पूर्णपै झाले. माता पितया समवेत चित्रांगद चालीला मिरवत. नैषधपुर समस्त शृंगारिले ते धवा. चित्रवर्म्यासी सांगावया समाचार, धावताती सेवक भार. महाद्वारी येता साचार, मात फुटली चहुकडे. 4 जाऊनी रायास वंदित, उठाजी तुमचे आले जामात. राव गजबजीला धावत, नयनी लोटत आनंदाश्रू. कंठ झाला सद्गदित, रोमांच्या अंगी उठे ठाकत. समाचार आणिला त्यासी आलिंगित, धनवस्त्रे देत सीमेहुनी. अपार भरुनी रथ शर्करा नगरा वाटित. मंगळ तुरे अद्भुत वाजो लागली एकसरे. घावले अपार भ्रुसुर, राये कोश दाविले समग्र. आवडे तितुके धन न्यावे सत्वर, सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ, म्हणून राव उडत नाचत. उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे. सीमंतिनीसी बोलावून, दिव्य अलंकार लेववून. जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन, हरिद्रा सुमन हार चंदन. सौभाग्य लेवविती जाण, 13 गुणी विडे देती. एक शृंगार साविरीती, एक पीक पात्र पुढे करीती. नगरीच्या नारी धावती, सीमंतिनीसी पहावया. माता धावती सद्गदित, सीमंतिनीस हृदयी धरित. माये तुझा सौभाग्य समुद्र असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य द्रुम गेला तुटून, पुढती विरुढला भेदित गगन. तुझी सौभाग्य गंगा भरून, अक्षय चालिली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत, 11 लक्ष पूजिली दंपत्य. जितवन करावयास जामात, बोलावू धाडिले त्वरेने. माता पितया समवेत चित्रांगद नगरा येत. चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी. जामाताच्या कंठी धावोनी श्वशुरे घातली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी, पुष्पवृष्टी करीती देव. नगरा माझी आणिली मिरवित, पुनविवाह केला अद्भुत. मग एकांती चित्रांगद नृपनाथ, बोलावित सीमंतिनीस. पाताळीचे अलंकार अद्भुत, सीमंतिनी लागिले ववित. नवरत्न प्रभा फाकली अमित, पाहता तटस्थ नारी नर. पातळींचा सुगंध राजनिगुती, आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती. नाना वस्तू अपूर्व क्षिती,
श्वशुरा लागी दिधल्या. सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी. माये तुझा सौभाग्यधी उचंबळोनी भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात. अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा. समस्त राज्यकारभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन. तेथे करून शिवार्चन शिवपदासी पावला. 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण. 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी. जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेजपुंज. तैसाच चित्रांगद भूभुज न्यायनीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत. तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनिकादिका. सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस. अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी. विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती. शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन. आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय. गतधन प्राप्त शत्रु पराजय. श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धी येणेची. सीमंतिनी आख्यान प्रयागपूर्ण. भक्ती माघमासी करिता स्नान. त्रिविध दोष जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी. सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश. निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती. अपर्णा हृदया रविंद मिलिंद. श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद. अभंग अक्षय अभेद न चळे ढळे कदाही. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. षष्ठोध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु.